मैया नर्मदे हर। नर्मदे हर। मैया कहाँ से आपका नाम बताइए? बदलापूर। बदलापुर से। हाँ। मराठी बोलते हिंदी? मराठी मराठी अरे बोलते. वाह, मग मराठी बोलाय ना. हा मराठी. आपली पहिलीच परिक्रमा आते? पहिलीच मला अरे काही वा. माहित नव्हतं. कोणी सांगितलं या वयात परिक्रमा करावा असं? मला स्वप्नात आली मैया. अरे वा. हा. प्रोत्साहन कोणाकडनं मिळालं? प्रोत्साहन मैयानीच दिलं, पण मला काही माहिती नव्हती. तो उदयनजी आचार्य म्हणून साधू आहे हा. डोंबिवलीचे. हा. त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणे जा तुम्ही, मैया का सगळं करील तुम्हाला. मैया एकदम याच्यावर आहे. याच्या पूर्वी काही प्रसाद. सर्व्हिस करत होते का माते? नाही शिवणकाम करत होती घरगुती. हो. हो. कसं वाटलं बरं रस्त्यात तुम्हाला? खूप छान, खूप आनंद इथल्या झाला. इथल्या आश्रमांची सेवा कशी नाही, वाटते? खूप आयुष्यात कधी हे सुख बघितलं नव्हतं. ते सुख मिळालं मला इथे. आईचे दर्शन झाले? झाले. आईचं रोज होते. अरे वा. रोज. एकदा पांढऱ्या कपड्यामध्ये 1.5-2 वर्षाची आली, मांडी घालून बसली, हा. साधना करत होती, डोळे झाकलेले होते. अरे. दुसऱ्या दिवशी आली, लाल कपड्यामध्ये बसलेली, बाबा. लाल कपड्यामध्ये होती आणि नर्मदेमध्ये बसली होती. तरत होती, तरंगत होती ती तिच्यावर. अरे वा. तर मला माहीत नव्हती की नर्मदा मैया आहे का काय स्वप्न म्हणून. आणि एकदा महादेव बाबा पण आले स्वप्नामध्ये जेवायला, पण भिक्षा मागायला आले दारामध्ये. मी भिक्षा पण दिली त्यांना आणि त्यांना एवढं पण सांगितलं की हे शिळं आहे, तर तुम्ही थांबा, मी ताजा करतो. ते म्हणायला लागले नाही मला हेच पाहिजे म्हणे. तर मी दिलं त्यांच्या हातात. तर म्हणे मैया तुम्ही उपाशी अर्धपोटी राहिलं तर मला नाही आवडणार म्हणे, असं बोलले. महादेवाची पिंड, शिवपाणीमधले महादेवाची पिंड स्वप्नात आली. एकदा एक साधू हे सांगत होते कथा आणि मी ऐकत होती. आणि माझ्या बाजूला एक लाल कपड्यामधली बाई बसली होती. कोण होती माहीत नाही. मी ऐकण्यामध्ये एवढी गुंग झाली होती तर मला कोण बसले माझ्या बाजूला मला काही ध्यान नव्हतं. संपल्यावर मी इतकी आनंदित झाली, त्या साधूंच्या चेहऱ्यावर काय आनंद नव्हता. आणि इतके साधू सुंदर होते. असा माणूस असतो का असं वाटायला लागलं होतं. मग त्यांना मी म्हटलं आता पुढचा अध्याय, तर म्हणे पुढचा अध्याय नंतर. मग नंतर मला साधूंचा मैया साधूंचा भाव न होता त्यावेळेस, तुमचा भाव होता तिथं. आणि बरं पुढचा अध्याय म्हणजे अध्याय आहेत किती हे काही मला माहिती नव्हतं. मग तिकडे उदयनजी आचार्य ते पण साधू आहेत, 4 वेळा केलेली आहे परिक्रमा त्यांनी. त्यांना विचारलं मी, तर म्हणे ही नर्मदा मैया आहे, अशी अशी आहे, तुम्ही पुस्तक घ्या वाचा, यूट्यूबवरती वाचा. पण मला मग इतकी हुरूर लागली का मला घरचे अजिबात कोणी पाठवत नव्हते. आणि उदयनजी आचार्यांना पण सगळ्यांनी सांगून ठेवलं, मुलींनी जावयांनी, का त्यांना नको म्हणा. उदयनजी आचार्य बोलले का ठीक आहे, आम्ही पण तेच सांगणार होती, या वयामध्ये जाऊ नका म्हणून, या म्हणे आमच्या घरी. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेलो, दरवाजामध्येच होतो, तर हसायला लागले. म्हणे ही नर्मदा मैया आली आपल्याकडे म्हणे साक्षात. तर मी म्हणले नर्मदा मैया कोण आहे? तर म्हणे नर्मदा नदी ऐकली का? म्हटलं हो ऐकली, पण मला काही माहिती नाही म्हणे म्हटलं. तर मग त्यांनी सगळं सांगितलं कसं करायचं ते. आता पहिल्यांदाच ऐकलेलं म्हणून माझ्या काही तेवढं लक्षात राहिलं नाही. आणि मी ठरवलं होतं जरी यांनी नाही पाठवलं तर मी पळून जाईल. आणि जर मला आणि एकदा स्वप्नामध्ये गुरु आले. दरवाजा आमचे बेल आहे घराला, पण बेल नाही वाजवली, ठोकठोक ठोकठोक केलं, तर दरवाजा उघडला. काय नाव आपल्या गुरूंचं, काय नाव आहे बाबा? माझे आसाराम बापू आहे. आसाराम बापू. हो. तर मग मी त्यांना विचारलं आपण कोण? तर म्हणे मी तुमचा गुरु. पण ते आसाराम बापूसारखे नव्हते, ते वेगळे होते. मग ह्याच साधूंना विचारलं मी, उदयनजी आचार्यांना, ते साधू कोण आहे? तर म्हणे तुला परिक्रमेमध्ये भेटतील, ते तुला संन्यास घ्यायला सांगतील, तर नाही म्हणू नको असं. अरे वा. आता पण येते स्वप्नामध्ये. अरे वा. हां. मैया आपल्याला बरेच मैयाचे चांगले अनुभव आलेले आहेत आणि आपला भावी तिथे आहे. आपण इथं आलात
नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मोलगी आपलं आपली जी तिचीच इच्छा आहे. कृपा. मग मी पुढे गेली असती, नाहीतर तब्येत नसती बिघडली ना तर पुढे गेली असती. चला ठीक आहे. तर नर्मदे तिने हर मैया. नर्मदे. बाबाजी बोलता बोल बेटा. मैया आपका नाम बता, आपलं नाव सांग बरं. पवित्रा शर्मा. हो, पहिलीच परिक्रमा हो, का दुसरी? पहिली. पहिलीच परिक्रमा आहे. अरे वा, कसं वाटतं बेटा परिक्रमात असताना? खूप छान वाटते. खूप खूप छान वाटतं. शाळेत कसं वाटतं? शाळेत पण छान. शाळेत त्रास वाटतो, परिक्रमाला चांगलं वाटतं. शाळेत चांगलं वाटतं. हा. अरे वा, आज किती किलोमीटर चालले मैया? आज आम्ही 29. अरे वा, 30 किलोमीटर. हा, अरे वा. दडगाव. रस्त्यात आपल्याला जेवण कसं मिळतं? जेवण भेटलं होतं. कसं वाटतं जेवण? छान वाटते. खूप भूक लागलेली असते. भूक लागल्यावर सर्व चांगलं वाटतं. ते पुरणपोळीसारखं वाटलं त्या जेवणी. कारण जास्त भूक लागते आणि जास्त झोप लागली ना, ती एखादा राजमहलच्या पलंगावर झोपतो तशी झोप लागते. आईच्या परिक्रमात असताना घरी तसं नसतं, या कुशीवर पलट त्या कुशीवर पलट. इथं तसं नसतं. इथं असं झोपला म्हणजे प्रत्येक वेळी झोपतो असं वाटतं की आईने आपल्या मांडीवर आपल्याला झोपलं ना, आपल्या पाठीवर आपल्या याच्यावर हात फिरवते असं वाटतं. असे अनुभव येतात. आईचे अनुभव आले काही? अजून अनुभव नाही आले? आलेले. आले. अरे वा. कुठं काय असं वाटते की चहा भेटावं तर लगेच पुढे चहा. अरे वा. जिथं आपण जे सांगतो ते लगेच देते मैया. लईदा असं झालं. दोघं बहिणी आहेत ते? हो. अरे वा. आता मग शाळा सोडली का तेवढ्या दिवसासाठी? नाही, शाळेला विचारून आलो. शाळेने 4 महिन्याची सुट्टी दिली. हो, 3 महिन्यासाठी. 4 महिन्याचे बोलून आलो. आता पाहतो आहे. किती अरे होते. वा, फार छान भाव आहे. ठीक आहे. नर्मदे. तू बेटा मैया बोलो. मराठीत बोलते की हिंदी? मराठी. मराठीत बोलते. कितवीला होते मैया? 7वी. 7वीला. हो. आणि कोणी सांगितलं मला परिक्रमा करावी असं? पप्पानं सांगितलं, आम्ही अरे केलं. वा. अरे वा. कसं वाटतं परिक्रमेत असताना बेटा? छान वाटते. छान वाटतं. परिक्रमेत आणि घरात काही अंतर आहे का? नाही, आपण घरी राहतो आणि परिक्रमेमध्ये किती अंतर आहे? काहीच नाही. परिक्रमेत तुला छान वाटतं जास्त. परिक्रमेत छान वाटतं कारण परिक्रमेमध्ये असताना आईची आपण जवळ असतो. संसाराच्या आईपासून लांब आहे. जी आपल्या शरीराची आई आहे तिच्यापासून लांब आहे. पण ज्या या जगाची आई आहे मा नर्मदा, तिच्या जवळ असतो. आपल्या 2 आई आहेत. एक या शरीराला जे जन्म देणारी आणि दुसरी आपली सर्व जगाची आई. ही जगाची आई म्हटली जाते. आदिशक्ती बोलले जातात. किती किलोमीटर चालते? कवा 25, कवा 30. अरे वा. पाय वगैरे दुखतात? नाही. नाही दुखत. अरे वा, छान. रात्री कुठं मुक्काम होता आपला? धडगाव. धडगाव. धडगावला राजू टेलरकडे? नाही, गणेश मंदिर. हां. अरे वा, ठीक. इकडच्या भोजन व्यवस्था कशी असते बरं? छान असते. ठीक. आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की जे आपली जी इच्छा आहे ती आई सदिच्छा, चांगली इच्छा पूर्ण करो. आपल्या वडिलांनी जी इच्छा पूर्ण केलेली ती आईच्या चरणी हीच विनंती की ती आपली त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण हो. नर्मदे हर. बोला दादा. नर्मदे हर. आपली पहिली परिक्रमा? नाही, बाईकवर झालेली आहे माझी अगोदर. अरे वा. बाईकवर झालेली आहे. आता मुलींचा अट्टहास होता परिक्रमा करायची आहे, तर त्याच्यात आलो. त्यांना पायीच करायची होती. गाडीचं ऑप्शन दिलं होतं मी, पण ते म्हटलं नाही, पायीच करण्याचा आनंद घ्यायचा आहे. नाही, याच्यात भरपूर आनंद आहे. याच्यात बरंच काही अध्यात्म शिकायला मिळते याच्यात. नाही, सनातन जेव्हा आपलं हिंदू संस्कृती जेव्हा विषय निघतो, नाही, या पोरांना या वयात जीवनाचा खरा अर्थ कळेल. संस्कार आणि संस्कृती हे आपलं सनातन धर्माचं त्यांना
आत्ताच हा पाया असतो, ते ह्या वयात मिळणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून अगदी हेच बरोबर. योग्य वय. त्यांनी निवडलं ते महत्वाचं आहे. अगोदर भारतीय संस्कृतीमध्ये अगोदर पाठवायचे ना कुलगुरूंच्या याच्यामध्ये, हो, गुरुकुलची पद्धत होती ती अगोदर. कुलगुरू परंपरा होती आपली, आता ती बुडालेली आहे. बरोबर, परत आता पुनर्जीवन होतंय तिच्या. व्हायला हवं. कारण शिक्षणाच्या सोबतच आपली जी सनातन संस्कृती आहे त्याचा अभ्यास, खगोल जास्त आतून व्हायला थोडं सुरू व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. धर्माचं आचरण, सद्गुणांचं आचरण हे कसं महत्त्वाचं आहे हे आपलं प्रत्येक आईबापाचा विषय आहे, त्यांना शिकवायलाच पाहिजे. नाही ते तर त्याच्या जागावर आहे, परंतु हे एक असं आहे की जेवढे दुनियाचे आपण तीर्थ यात्रा वगैरे करतो, जी, त्या केल्यानंतर ही जी परिक्रमा आहे ही फार अद्भुत परिक्रमा असते. अद्भुत परिक्रमा असते. इथं आपलं सर्वांचं उदय आपल्या पाठीवर असतं आणि विशेष म्हणजे आपण संसारापासून अलिप्त राहतो. जी, इथं आपल्या मानसिकता आणि गरजा आहेत फार कमी असतात. गरजा एवढ्या कमी असतात की आपल्याला काही जगण्यासाठी किती लागते आणि आणि त्याचा आपण जेव- किती पळतो हे खूप ह्याच्यात शिकतो माणूस की जगण्यासाठी हवं किती असतं आणि माणूस धावतो किती. आणि हे धावणंही चुकीचं नाहीये, पण धावता धावता आपण हे विसरून जातो की आपण कुठे चाललोय. तर मैयाच्या सान्निध्यात, मैयाच्या याच्या खालीत आपण खूप गोष्टी त्या शिकण्यात येतात. आणि प्रत्येकाने आपल्या मुलांना हे संस्कार द्यायलाच हवे. आपण कसं केलंय, संसार साधताना परमार्थाच्या मार्गाने लागलाय. आपला संसार साधला आणि ते परमार्थाच्या मार्गाने लागलं. आपलं म्हणजे आपण दोघंही कामं करतायत. बरोबर, माझ्या असं लक्षात येतं की आपण- बॅलन्सिंग पाहिजेच ना. हो दोन्ही गोष्टीने बॅलन्सिंग. असं नाही की शिक्षण हे गरजेचंच आहे. ठीक आहे. शिक्षण जसं गरजेचं आहे तशी ही पण ह्या गोष्टी पण गरजेच्या आहेत. आणि हे तुम्हाला घरातूनच अगोदर दिल्या जातं, नंतर ते बाहेर मिळणार. जगापासून अगोदर अपेक्षा करून अर्थ नाही, अगोदर तुम्हाला घरातून द्यावं लागेल. बरोबर आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो निर्णय, मी फक्त त्यांना सांगितलं की परिक्रमा अशी असते, परिक्रमा अशी असते. तर मग ते त्यांचं चालू झालं. तरी मी ऑप्शन्स दिले त्यांना, पण ते म्हटले पायीच करण्याचा आनंद यायचा. म्हटलं चला त्यानिमित्तानं आपली पण हे आहे, आनंद घेत आहे, छान चालत आहे. 12-13 दिवस झाले, नाही 14-15 दिवस झाले, पण आत्तापर्यंत मैयाच्या कृपेनं काहीच म्हणजे अगदी आनंदाने चालू आहे. कोणताच त्रास नाही. अगदी त्यांचा एक दिवस असाही नाही की आज पाय दुखत आहेत असंही नाही काही. खूप छान त्यांच्या पद्धतीने चालू. वाहनांचा आणखी तर आधार घेतला नाही. मी त्यांना ऑप्शन्स दिले होते की आता जा तुम्ही, मी येतो मागून. तर आपण जे पाऊल उचललेलं आहे ते खरोखर दुनियासाठी एक आदर्श म्हणून ठरवणार आहे. नाही, ते मी ते हे नाही करत, पण नाही, आपले जे सगळ्यात महत्वाचं असं आपले जे आहे. विचार आहेत ते फार फार सुंदर विचार आहेत. नाही, आपण असे विचार प्रत्येकाला नसते. आणि आई ज्याला सद्बुद्धी देते त्याच्या डोक्यात असे विचार निर्माण होतात. बुद्धी मुळात परिक्रमा सुरू करताना एक अहंकार, सौंदर्य आणि बुद्धी हे तिन्ही जागेवर सोडूनच यायला पाहिजे. सगळं सर्वस्वी मैयाला अर्पण करून जर परिक्रमा चालू केली, बुद्धीचाही वापर परिक्रमेत करता कामा नये. म्हणजे सर्वसा झोकून द्यायचे. अहंकार नको, माया नको, मोह नको, या लालच अहंकार नको, माया बुद्धी या पण. हे 5 जे शत्रू आहेत, हे तर मला असं अनुभव येतं की प्रत्येकाचा काही ना काही परीने काही ना काही कमी होऊन जातात, पूर्ण येत नाही. कारण परत तुम्ही संसारात गेला तर परत ते तुम्हाला खेचतात. बरोबर आहे. परिक्रमेत असताना काही अंश कमी होतात खरं. आणि परत तुम्ही संसारात रमले की परत तुम्हाला अटॅक करतात. ही गोष्ट खरीच आहे. हे त्याची ही गोष्ट खरीच आहे. कारण पण कसं आहे, पावलोपावली असंही आहे की तुम्ही मैयाच्या परिक्रमा सुरू केल्याच्या नंतर स्वतःच्या बुद्धी वापरणं, अहंकार वापरणं, मैया तिथे तुम्हाला बरोबर जागा दाखवते. तुम्ही बुद्धी न वापरता चला आनंद घ्या. हा विचार करू नका की उद्या हा स्टॉप घ्यायचा आहे तुटं. मैयाच्या विश्वासावर सकाळी नर्मदे हर करून सुरू करा. तिला वाटले तिथे तुम्हाला ती थांबवते, सगळी व्यवस्था ती करते. अगदी चालायचं सुद्धा शक्ती तीच देते.
अरे वा. म्हणजे असा एखादा धष्टपुष्ट निघाला मी परिक्रमा करणार तसं नाही. तो म्हणजे सगळं जागेवरच सोडावं नाही, लागते. तो थोडासा अहंकार होऊन गेला, मला मी पण होऊन गेला, मी चालणार. मी पण ना मैयाच्या सानिध्यात आलं की पूर्णतः मैयाला सोपून दिलं तर ती करून अरे घे. वा. ती करून घे. फक्त एक दृढ विश्वास हवा जो की परिक्रमेसाठी महत्वाचा आहे की मैया मी तुझ्या सानिध्यात आलोय, मी तुझ्या कुशीत आलोय, तुला मला मारायचंय, तुला मला प्रेम करायचंय, तुला मला लाड करायचंय, तुला मला गोंजारायचंय, जसं करायचं तसं करून घे, मी फक्त तुझ्याकडे आलोय. मला हे सांगा बरं, आपला उदरनिर्वाह कशावर चालतो घरी? माझं सर्जिकल आयटम सप्लाय करतो मी हॉस्पिटल्सला. अरे वा. रेवा डिस्ट्रीब्युटर्स म्हणून माझी ही आहे छोटीशी फर्म. तर मी सर्जिकल आयटम सप्लाय करतो मेडिकल हॉस्पिटलला. बढिया. जी. चला ठीक आहे, आपल्या ज्या बी इच्छा आहे आई पूर्ण करेल. आईच्या चरणी हीच प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे. नर्मदे हर. मग आपलं नाव सांगा बरं. अनिता जाधव, आपण कुठून आहेत? अहमदनगर. अहमदनगर. अरे वा. आपली पहिलीच परिक्रमा माते? हां, पहिलीच आहे. कोणाकडनं प्रोत्साहन मिळालं आपल्याला? मी माझ्या मनानेच मोबाईलला याला पाहून म्हणायची मी नर्मदा नाही, परिक्रमा मनाने तर करणार नाही, आहे. कोणी तर कोणी गेलं असेल, तुम्हाला कोणी ते माहिती दिली असेल की आई ही परिक्रमा केल्याने असं, ती परिक्रमा केल्याने असं होतं. कोणी तर मार्गदर्शन केलं असेल, त्याच्याशिवाय तर होत नाही. आमचे मालक इकडंच होते ना 5-7 वर्षापासून, हो. त्याच्यामुळं मग मी म्हणलं मला पण करायची परिक्रमा. अरे वा. म्हणजे ती परंपरा तुमची चालू ठेवली ती परिक्रमा येण्याची. रस्त्यात मग आईचे काही अनुभव येतात का माते? हां, आईचे काही अनुभव होतात तुम्हाला? येतात ना माईचे अनुभव. रस्त्याने काही भाजी भाकरी काही खाऊ वाटल्यावर देती माया. चला ठीक आहे माते. नर्मदे हर.